नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. फळांचा राजा आंबा म्हणजे आंबा म्हणलं की आपसुकच आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते. म्हणजे उन्हाळ्यात बाकीच्या गोष्टींची ज्या पद्धतीने उत्सुकता असते त्याच पद्धतीनं या आंब्याविषयीची वेगळी उत्सुकता असते. म्हणजे कधी एकदा आपल्या ताटात आमरस येणार याची उत्सुकता वेगळी असते. पण सध्या याच आंब्याची मार्केटमध्ये कशी स्थिती आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपण कोल्हापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आंब्यांचे व्यापारी आहेत प्रसाद वळंजू. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि या आंब्याच्या ओव्हरऑल मार्केटच्या स्थितीबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. सध्या आमरस आमच्या ताटात पडणार आहे, पण ह्याच्या अगोदर आंबा जिथे येतो तो म्हणजे आपलं मार्केट कमिटी. तर सध्या आंब्याची स्थिती काय आहे? मुळातच आता आंब्याचं सीझन सुरुवात झाली आहे आणि अक्षय तृतीयाचा मुहूर्त या ठिकाणी आत्ता जे जवळ आहे त्याला दिसून येतो आहे. त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये आंब्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होतेली आता दिसून येत्या. म्हणजे सध्या तर कंडिशनला बघायला गेलं 4,000 ते 5,000 बॉक्स कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेला या ठिकाणी आवक होत आहे. यासोबतच मध्ये जो पाऊस पडला असेल किंवा युद्ध असेल, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या युद्धाचं सावट आहे, पावसाचं सावट आहे. या सगळ्यामध्ये आंबा सध्या कसा आहे मार्केटमध्ये जर बघायला गेला तर युद्धाचा परिणाम देखील 100% जाणवला आणि शेतकरी वर्गाला देखील त्याचा फटका या ठिकाणी 100% बसला. परंतु आनंदाची बातमी म्हणजे काय, भारतातील लोकांना या ठिकाणी एक्सपोर्टचे आंबे यावर्षी या ठिकाणी चाकाला मिळालीत. ही आपल्याला एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. अगदीच त्याच मुद्द्याकडे येत होतो. ज्या पद्धतीने एक्सपोर्ट इथून होतो त्या एक्सपोर्टवर काही परिणाम झाला आहे का सध्या? बाहेर जाणारा आवक जी होती बाहेरच्या देशामध्ये ती पूर्णपणे थांबली आणि या ठिकाणी आता त्या आंब्याची आपल्या लोकल मार्केटमध्ये देखील आवक या ठिकाणी आता चालू आहे. म्हणजे रोज येत्याला आंबा हा दिसतो आहे आणि रेग्युलर आंबे देखील कोल्हापूर मार्केटमध्ये मोठ्या चांगल्या आवकीमध्ये या ठिकाणी येत आहेत. यावर्षी मुळातच या ठिकाणी 20 ते 25% पीक असल्यामुळे या ठिकाणी आंब्याचे दर साधारण चढेच आहेत. चांगल्या क्वालिटीचा आंबा जर घ्यायला गेला तर 1,000 रुपयेपासून 1,200-1,300 रुपयेपर्यंत प्रति बॉक्स या ठिकाणी आंब्याचा दर या ठिकाणी निघत असून, जर हलकी क्वालिटी घ्यायला गेली, मीडियम क्वालिटीमध्ये जर आंबा घ्यायला गेला तर साधारण 800-900 या रेंजमध्ये आता मार्केटमध्ये आंबे मिळून येतात. बरोबर. आणि यासोबतच मागच्या वर्षीचे दर आहेत आणि यावर्षीचे दर आहेत किंवा मागच्या वर्षीची आवक आणि यावर्षीची आवक साधारण किती % फरक पडला आहे? मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीची आवक मार्केटला होती, ती यावर्षी कुठेतरी कमी दिसून येत्या. 20 ते 25%च झाडावरती आंबा असल्यामुळं वातावरणामध्ये झालेला सुरुवातीला बदल असून दे त्याच्यामध्ये मोहर पूर्णपणे गळाला आणि 20 ते 25%च फक्त आंबा यावर्षी शिल्लक असून या ठिकाणी आंब्याला दर चांगला मिळत आहे. यासोबतच आम्ही सगळीकडे देवगड हापूसचे जास्तीत जास्त बॉक्स बघतोय आणि हा देवगड हापूस नेमका ओळखायचा कसा हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. कारण आम्ही प्रत्येक जर का आंबे बघितले तर देवगड हापूसच्या बॉक्समध्ये दिसतात, पण नेमका देवगड हापूस ओळखायचा कसा? देवगड हापूस जर म्हणजे ओरिजिनल देवगड हापूस ओळखायचा झाला तर त्याच्या सालीवरनं देखील आपल्याला ओळखता येतं. कर्नाटक हापूस असून देत किंवा तामिळनाडू हापूस असून देत, त्या आंब्याची साल जाड असते आणि हापूस म्हणजे देवगडहून म्हणजे कोकणहून येणाऱ्या आंब्याची साल ही पातळ असते आणि कोकणच्या आंब्याला 100% सुगंध असतो. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये जर तुम्ही ते बॉक्स नेऊन ठेवला तर पूर्ण खोलीमध्ये आंब्याचाच वास तुम्हाला 100% जाणवेल. आणि आंबा व्यापाऱ्याकडून घेत असताना आंबा कट करून घ्यायचा कधी पण. आत जर पिवळा कलरचा आंबा निघाला तर तो कर्नाटक व तामिळनाडूचा समजला जायला पाहिजे आणि ओरिजिनल देवगड हापूस जर समजायचा असेल तर आत केशरी कलर निघाला पाहिजे तर तो आंबा ओरिजिनल असा समजावा. आणि नुकतंच आपण बघितलं की एक्सपोर्ट क्वालिटीचा जो आंबा आहे तो सुद्धा आपल्या इथे आणि तो आता खास करून कोल्हापूरकरांना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाखायला मिळणार आहे. पण हा एक्सपोर्ट क्वालिटीचा म्हणजे नेमका कसा असतो ते आम्हाला सांग. एक्सपोर्ट क्वालिटी पाठवत असताना पूर्णपणे ऑर्गॅनिक आंबा त्यांना पाठवला जायला पाहिजे अशी त्यांची मागणी असते. म्हणजे तुम्ही कुठल्या तर झाडाला केमिकल घातला किंवा चुकीच्या पद्धतीनं केमिकल घालून तयार केला, पिकवला, तो आंबा या ठिकाणी चालत नाही एक्सपोर्टला. तो आंबा रिजेक्ट केला जातो. ज्या पद्धतीनं नैसर्गिक असतो त्या पद्धतीनंच त्या आंब्याला शायनिंग कमी असून देत, आंब्याला सुगंध चांगला असून देत, आतनं केशरी कलर असून देत, ही त्यांची मागणी प्रामुख्याने असते. खास कोल्हापूरकरांसाठी हा आंबा कसा असणार आहे आणि सध्या कोल्हापूरमध्ये आंब्याचं मार्केट काय म्हणतं? आता सध्याच्या कंडिशनला रेग्युलर मिडियम क्वालिटीचा जर आंबा घ्यायला गेला तर 700 रुपयेपासून 1,000 रुपयेपर्यंत आंब्याचे दर या ठिकाणी आत्ता दिसून येतात
आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा जर घ्यायला गेला तर तुम्ही 1000 ते 1200 या रेंजपर्यंत या ठिकाणी आंबा मिळून येतो. आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा जर आंबा तुम्ही घ्यायला गेला तर 1300 रुपये ते 1600 रुपये आंब्याचा दर आज या ठिकाणी मार्केटला निघाला आहे. नक्कीच. आणि हा संपूर्ण जो आंब्याचा सीझन आहे जो फेब्रुवारीला सुरुवात होतो, हा एंड कधी होतो? कधीपर्यंत आम्हाला आंबे चाखायला मिळतील? साधारण जून महिन्यापर्यंत आंबे 100% आपल्याला खायला मिळतील. आणि अक्षय तृतीयानंतर देखील आंब्याच्या आवक जशी आत्ता आहे तशी कंटिन्यू राहिली तर याच्यापेक्षा दर या ठिकाणी 100% कमी झालेले दिसून येतील. आणि व्यापारी कसे आहेत? कारण आंब्याचे बरेच व्यापारी आपण या पूर्ण बाजार समितीमध्ये बघतोय. व्यापाऱ्यांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे सर? व्यापाऱ्यांमध्ये मागणी चांगली असून आंब्याला सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की आंबा आणि दर कमी व्हायला हवा, परंतु पीकच कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण त्या गोष्टीला काय करू शकत नाही. नक्कीच. आणि बातचीत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा.